कोल्हापूर शहरातील शौचालय कमालीची अस्वच्छ आणि अपुरी, दुर्गंधीच्या भपकाऱ्यानं येते अक्षरशः ओकारी। महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सुविधेचा बट्ट्याबोळ, लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी शौचालय उभारणीत घोळ, महिलांसाठी असणाऱ्या शौचालयांचीही मोठी कमतरता, कायमस्वरूपी पुरेशा शौचालयांसाठी प्रवाही चळवळ उभारण्याची गरज, समाजमन बहुउद्देशीय संस्थेची मागणी आणि अपेक्षा। शहराची लोकसंख्या 6 लाखांच्या घरात, सार्वजनिक शौचालयांची ही ठिकाणं मात्र फक्त 304। कोल्हापूर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे। शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांची संख्या नसणं ही देखील मोठी समस्या आहे। हे म्हणजे सार्वजनिक आरोग्य सुविधेचा झालेला बट्ट्याबोळ आहे। महिला शौचालयांची कमतरता हा तर कळीचा मुद्दाच आहे। महिला शौचालयांची कमतरता हा तर कळीचा मुद्दा आहे। महिलांच्या या मूलभूत आरोग्य सुविधेसाठी सर्वांनी मिळून आवाज उठवण्याची आता गरज आहे। हा प्रश्न एकदाच मांडून संपणार नाही। यासाठी कायमस्वरूपी चळवळ हाती घेणं आणि ती कायमस्वरूपी अस्तित्वात आणि प्रवाहित असली तरच या प्रश्नांची तीव्रता आणि गंभीरता कमी येऊ शकते, असं समाजमन बहुउद्देशीय संस्थेला वाटतंय। समाजमन बहुउद्देशीय संस्थेनं सोमवारी दिनांक 28 आणि मंगळवारी दिनांक 29 रोजी सायंकाळी शहरातील काही सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली। यावेळी ही शौचालयं अस्वच्छ असल्याचं आणि त्यातून दुर्गंधीचा भपकारा येत असल्याचं जाणवलं। महापालिकेकडून समाजमन संस्थेनं माहिती घेतली असता महापालिका आणखी 7 ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करणार असल्याचं समजलं। अलीकडच्या काळात पर्यटक देखील मोठ्या संख्येनं येत आहेत। महिला आणि पुरुषांसाठी पर्यटकांसाठी पुरेशा शौचालयांची उणीव भासणं हे पुढारलेल्या आणि विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर शहरासाठी नक्कीच भूषणावह आहे। तसेच ही शौचालयाचा परिसर नियमितपणे स्वच्छ करणं देखील महापालिकेची जबाबदारी आहे। या प्रश्नाबाबत समाजमन बहुउद्देशीय संस्था लवकरच महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं लक्ष वेधून घेणार आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष महेश गावडे आणि सेक्रेटरी बाळासाहेब उबाळे, खजानीस सतीश वनवडेकर, प्रवीण राऊळ यांनी दिली।